30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सातारा सांगलीमधील नदीकाठावरती धोका त्यामुळे अर्थातच वाढलेला आहे। कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोयनेचं पाणी 18 तासांमध्ये सांगलीमध्ये पोहोचणार आहे, त्यामुळे अर्थातच सांगलीमध्ये आता धोका वाढलेला आहे। कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अर्थातच कोयनेच्या पाण्यानं भीती वाढवलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। साताऱ्यातनं आपले प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। साई, कशा पद्धतीनं आता हा धोका जाणवतोय, साधारणपणे आणखी किती तास हे महत्त्वाचे असणार आहेत? नक्कीच गुरुप्रसाद, गेल्या 2 दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झालेली आहे। जवळपास 81% आता धरण भरलेलं आहे। त्यामध्ये कालपासून 30,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। मात्र पाण्याची आवक 80,000 क्युसेक्सनं होत असल्यामुळे त्यातील आता निमच विसर्ग म्हणजे 40,000 विसर्ग आता थोड्याच वेळात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे या कोयनेच्या नदीपात्रात देखील पाण्याची वाढ होणार आहे। त्यामुळे हे पाणी कृष्णेच्या आणि कोयनेच्या संगमावरती म्हणजे कर्नाटकच्या संगमावरती जो संगम आहे तिथून पाणी सांगलीला जाणार आहे। जवळपास 15 ते 17 तास या सांगलीमध्ये जायला, या पाण्याला पोहोचायला वेळ लागणार आहे। बरोबर आहे। आणि साई, इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता हाच असणार आहे की सांगलीमध्ये प्रत्यक्षामध्ये हे पाणी पोहोचायला साधारणपणे किती वेळ लागू शकतो? जवळपास 17 ते 18 तास तिथून कोयने धरणातून सोडल्यानंतर पोहोचायला वेळ लागू शकतो। म्हणजे जवळपास बघायला गेलं तर आज संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत देखील सांगलीमध्ये पाणी पोहोचू शकतं। आधीच सांगलीला महापुराचा धोका निर्माण झाला आहे, मात्र आता 40,000 क्युसेक्सनं पाणी सोडल्यानंतर सांगलीमध्ये पुढची अपडेट घेऊया। सांगली जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे, ठिकठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। पुराचा धोका त्यामुळे अर्थातच वाढताना दिसतोय। कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी आता 36 फुटांवरती आहे। कृष्णा नदी इशारा पातळीपासून केवळ 4 फूट दूर आपल्याला दिसते आहे, त्यामुळे अर्थातच सांगलीकरांसाठी हा धोका वाढताना आपल्याला बघायला मिळतोय आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। सांगलीमधनं आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील हे सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, सांगलीकरांना आता पुराचा धोका आपल्याला वाढताना दिसतोय। एकतर रात्रभर झालेला मुसळधार पाऊस आहे, दुसरीकडे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते आणि तिसरीकडे आता कोयनेमधनं सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। साधारणपणे कोयनेतनं हे पाणी पोहोचायला किती वेळ लागू शकतो आणि त्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे? जर आपण सांगली जिल्ह्यात पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये काल रात्रभर मुसळधार पाऊस पडलेला आहे। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोटमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। चांदोली धरणाचा 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा वारणा नदीपात्रामध्ये केला जातोय। तसेच कोयना धरणातून देखील सकाळी 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। त्यानंतर 10:30 वाजता पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली आणि 10:30 नंतर आता 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा केला जातोय। त्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होते। सध्या आपण आता आयर्लंड पुलाजवळ आहोत। या ठिकाणी आयर्लंड पुलाजवळ 38 फुटापर्यंत कृष्णेची पाणी पातळी पोहोचलेली आहे। अवघे 2 फूट बाकी आहेत इशारा पातळी टच करण्यासाठी। इशारा पातळीला कृष्णेचं पाणी पोहोचल्यानंतर सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरण्यास सुरुवात होतं। कोयनेतून जे काल सोडलेलं पाणी आहे ते आज सायंकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। ते 20,000 क्युसेक पाणी होतं आणि सकाळी जे 30,000 क्युसेक आणि 10:30 वाजता 40,000 क्युसेक पाणी सोडलंय ते उद्या दुपारपर्यंत सांगलीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये परत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीला आपला पुराचा बरोबर आहे, त्यामुळे सततचा पाऊस आणि त्याचबरोबर कोयनेतनं सुरू झालेला विसर्ग यामुळे धोका वाढताना दिसतोय। धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।